नमस्ते. तर आज आपण मराठी या विषयावर काही MCQ बघणार आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ जे मी टाकत आहे ते बघायला विसरू नका, जे TETच्या दृष्टिकोनातून किंवा CTETच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. चला बघूया. प्रश्न नंबर 1. आकाश या शब्दाचे लिंग ओळखा. तर इथे ऑप्शन दिलेले आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग, उभयलिंग. तर आपलं उत्तर आहे नपुसक लिंग. नपुसक लिंग कसं? तर इथे लिंग ओळखण्याच्या 3 ट्रिक देते मी. ते म्हणजे कसं की तो आला तर पुल्लिंग, ती आली तर स्त्रीलिंग आणि ते आलं तर नपुसक लिंग. अशा प्रकारे आपल्याला लिंग ओळखता येते. दुसरा प्रश्न बघूया आपण. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय? तर मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय आहे? ऑप्शन आहे मुलगी, बी ऑप्शन आहे मुलगे, मुलास, मुलांनो. तर आपलं उत्तर आहे मुलगे. बी ऑप्शन आहे मुलगी. तिसरा प्रश्न बघूया. राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोण? तर ऑप्शन आहे शाळेत जातो राम नाही. तर कर्ता आपल्याला बघायचा आहे. तर कर्ता आहे राम. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे राम. चौथा प्रश्न बघूया. डोळ्यात तेल घालून बघणे म्हणजे याचा ऑप्शन काय आहे? रागावणे, लक्षपूर्वक पाहणे, झोपणे किंवा हसणे. तर आपला ऑप्शन नंबर बी आहे लक्षपूर्वक पाहणे. नंतरचा 5वा प्रश्न बघूया आपण. हातावर तुरी देणे म्हणजे काय? हातावर तुरी देणे म्हणजे जेरी सांडणे. ऑप्शन क्रमांक बी. नंतर 6वा प्रश्न बघूया आपण. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सूर्य या शब्दाचा समानार्थी आहे रवी हा शब्द आहे. नंतर 7वा प्रश्न बघूया. रात्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर ऑप्शन आहे दिवस, पहाट, संध्याकाळ, दुपार. तर रात्रचा दिवस होणार. नंतर 8वा प्रश्न बघूया. ज्ञान या शब्दाचे विशेषण. ज्ञानी, ज्ञानीपणा, ज्ञानता, ज्ञानवाहन. तर ज्ञानी या शब्दाचं विशेषण ज्ञानी आहे. ऑप्शन क्रमांक ए. मी पुस्तक वाचते हा काळ ओळखा. वर्तमान काळ आहे की भूतकाळ आहे की भविष्य की अपूर्ण. तर आपलं बी ऑप्शन आहे भूतकाळ. वाचते म्हणजे भूतकाळ. जर नंतरचा 10वा प्रश्न बघूया आपण. तो उद्या येईल याचा काळ ओळखायचा आहे. तर काळ कोणता आहे? येईल म्हणजे भविष्यकाळ. येईल म्हणजे भविष्यकाळ. घर या शब्दाची विभक्ती. घर या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी. पाणी शब्दाचे लिंग. ते पाणी म्हणजे नपुसक लिंग. बरोबर आहे. सुंदर कोणता शब्द प्रकार आहे? तर सुंदर हा शब्द प्रकार विशेषण आहे. समजलं? कारण तो विशेष म्हणजे सांगत आहे, एखाद्या नामाविषयी विशेष माहिती देत आहे. तो धावतो मधील क्रियापद कोणतं आहे? धावतो. मी हे कोणते सर्वनाम आहे? तर मी म्हणजे हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. कोण हे कोणते सर्वनाम आहे? तर प्रश्नार्थक सर्वनाम आहे. वाघासारखा शूर हा कोणता अलंकार आहे? वाघासारखा कोणाची उपमा दिली? वाघाची. म्हणजे हे उपमा अलंकार. चंद्र हसत होता. चंद्र काय होता? हसत होता. म्हणजे कोणता अलंकार आला? चेतना गुणोक्ती. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. गोविंदग्रज हे टोपण नाव कोणाचे? तर राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. मराठीतील आद्य कवी कोणते आहे? तर मुकुंदराज आहे. कोण आहे? मुकुंदराज. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक आपल्याला माहिती आहे संत ज्ञानेश्वर. दासबोध ग्रंथ कोणी लिहिला? समर्थ रामदास यांनी. श्यामची आई कोणी लिहिली? तर साने गुरुजी. सगळ्यांची परिचित आहे की पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी. गदिमा हे कोणाचे टोपण नाव आहे? गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजे गदिमा. बालकवी कोणाचे टोपण नाव आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात. आम्ही हे कोणते सर्वनाम आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. घराघरात या शब्दातील पुनरुक्तीला प्रकार द्विपुनरुक्ती. घराघरात डबल होत आहे म्हणून द्विपुनरुक्ती. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहे? चुकून मी इथं 16 केलेले आहे, बट
आपले स्वर जे आहे ते 14 आहे, स्वरादी 2 आहे आणि जे व्यंजन आहे ते 34 आहे. मराठी वर्णमालेत एकूण व्यंजन किती? तर 34 आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला इथं पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे TETच्या दृष्टिकोनातून किंवा CTETच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत आणि हे नेहमी येणारे क्वेश्चन आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा होईल. असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.